मित्रांनो, गोल्ड रेट टुडे मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आज सोन्या चांदीच्या भावामध्ये बदल झाला आहे. त्या अगोदर मी तुम्हाला क्षमा मागतो की माझा आवाज बसल्यामुळे आज थोडासा तुम्हाला डिस्टर्ब होऊ शकतो. मात्र आज चांदी आणि सोन्याचे भाव उतरले आहेत, स्वस्त झाले आहेत. या आठवड्यात मीटिंग आहे आणि त्याचा इम्पॅक्ट चांदी सोन्यावर पडताना दिसत आहे. कदाचित मीटिंग पॉझिटिव्ह येत असल्यामुळे सोन्या चांदीचे भाव मोठ्या प्रमाणात उतरताना आपल्याला पाहायला भेटणार आहेत. नेमका आजचा सोन्या आणि चांदीचा ताजा भाव आहे तरी किती, आणि नेमकं आज किती रुपयांनी सोनं चांदी उतरलं, तुम्हाला विकत घ्यायचं का, आणि या आठवड्यात जी मीटिंग होणार आहे त्या मीटिंगनंतर सोन्या चांदीचे भाव आपल्याला कितीपर्यंत कमी होताना दिसू शकतात, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमार्फत आपल्याला पाहायच्या आहेत. त्या अगोदर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, काल 2,08,000 वर गेलेली चांदी आज 1,98,000 वर आलेली आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की जवळपास 10,000ची घसरण जी आहे आज चांदीमध्ये पाहायला भेटते. म्हणजेच एका दिवसात 10,000ची घसरणसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात मानली जाते. आज 1,98,000 प्रति किलोने चांदी महाराष्ट्रामध्ये भेटते. म्हणजेच आपल्याला 198 प्रति ग्राम तर 1980 रुपये प्रति तोळा चांदी जी आहे महाराष्ट्रामध्ये भेटते. हे चांदीचे आजचे महाराष्ट्राचे ताजे भाव मानले जातात. मित्रांनो, मी तुम्हाला जसं सांगितलं, या आठवड्यात एक मोठी मीटिंग होणार आहे फेडरल रिझर्वेशनची, आणि त्यामध्ये आपल्याला लक्ष देणार आहे. मीटिंगचा रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर सोन्याचे दर जे आहेत आपल्याला कमी होताना दिसू शकतात, आणि मीटिंगचा रिपोर्ट जर निगेटिव्ह येत असेल तर मात्र सोन्याच्या दरामध्ये वाढ होताना आपल्याला पाहायला भेटू शकते. मात्र आता अशा खबरा घडत आहेत की सोन्याचे भाव उतरताना, चांदीचे भाव उतरताना पाहायला भेटत आहेत. याचा अर्थ स्पष्ट दिसत आहे की मीटिंगचा रेट जे आहे पॉझिटिव्ह येऊ शकतो आणि आपल्याला कमी रेटमध्ये सोनं भेटू शकतं. सोन्याचे भाव उतरू शकतात, मात्र किती उतरू शकतात आणि आजचा भाव बघून घ्या. आज चांदी आपण तर पाहिलं, मात्र सोनं आज काय भाव आहे सुरुवात करूया 18 कॅरेट सोन्यापासून. 18 कॅरेट शुद्धतेचं सोनं महाराष्ट्रामध्ये आज 1 ग्राम मोजणी 10,043 रुपयाला भेटतं. तर मात्र 8 ग्राम मोजणी 18 कॅरेट शुद्धतेचं सोनं आज 80,344 रुपयाला भेटतं. तर 10 ग्राम मोजणी 18 कॅरेट शुद्धतेचं सोनं आज 1,0430 रुपयाला भेटतं. आजच्या दिवशी तुम्ही विचाराल कितीने फरक पडला, तर आजच्या दिवशी 2100 रुपयांनी स्वस्त आपल्याला सोनं पाहायला भेटतं. 2100 रुपयाची घट ही 2 दिवस झालं पाहायला भेटते. म्हणजेच आपल्याला काल पण सोनं स्वस्त होताना पाहायला भेटलं. चांदी काल महागली होती, मात्र सोनं स्वस्त झालेलं होतं. आजसुद्धा सोनं स्वस्त झालं. म्हणजेच याचा अर्थ फेडरल रिझर्वेशनची जी मीटिंग आहे त्यात काय घडणार आहे याचा अंदाज लागतोय का? कारण जर फेडरल रिझर्वेशनचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर मात्र सोनं कमीत कमी आपल्याला 20,000 ते 25,000पर्यंत उतरताना पाहायला भेटू शकतं, आणि जर फेडरल रिझर्वेशनचा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर हे सोनं आपल्याला परत एकदा आपल्या वाटचालीकडे निघताना पाहायला भेटू शकतं. मित्रांनो, सोन्या चांदीचे भाव मागील काही दिवसांपासून त्रास देत आहेत, सामान्य वर्गाला परेशानी करत आहेत. या सगळ्या गोष्टी जरी बरोबर असल्या तरी येणारा काळ सोन्यासाठी दिव्य मानला जातो, सोन्याचाच काळ मानला जातो. कारण सामान्य नागरिकांना सोनं विकत घेणं जरी स्वप्न वाटत असेल तरी बऱ्याच लोकांना सोनं विकत घेणं ही स्वतःची भविष्याची गुंतवणूक वाटत आहे. आपण 10,000चा विचार आज करतो, मात्र हेच 10,000 उद्या 5 वर्षानंतर, 3 वर्षानंतर, 2 वर्षानंतर 20,000 25,000 बनत असतील तर का नाही कोणी इन्व्हेस्ट करणार? आणि म्हणून जागतिक लेवलला सोन्याची डिमांड वाढत चाललेली आहे. मित्रांनो, पण चांदीबाबत काय, चांदी अचानक का वाढली याचं उत्तर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सुद्धा दिलं. तर चांदी जी आहे नवीन उपकरणामध्ये शेतीविषयक खूप मोठ्या प्रमाणात जी आहे चांदीची गुंतवणूक होत आहे. याशिवाय सोलर प्रमाणात सुद्धा चांदीची गुंतवणूक होत आहे. म्हणून चांदीचे रेट कधीही कमी होऊ शकतील असं मला तरी वाटत नाही. असं जर फेडरल रिझर्वेशनची मीटिंग पॉझिटिव्ह झाली तर परत एकदा 20-30 हजारांपर्यंत चांदी घसरू शकते. आता बघा, 22 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव महाराष्ट्रात काय भेटतो, तर 22 कॅरेट शुद्धतेचं सोनं आज महाराष्ट्रामध्ये 12,275 प्रति ग्रामनं भेटतं. तर 8 ग्राम मोजणी 98,200 रुपयाला भेटतं. तर 10 ग्राम शुद्धतेचं 22 कॅरेट सोनं 1,22,750ला भेटतं. तर तुम्ही विचाराल आजच्या दिवशी कितीने कमी
झालं तर स्पेशली आजच्या दिवशी 2500 रुपयाची घट जी आहे 22 कॅरेट शुद्ध सोन्यात आपल्याला पाहायला भेटते. एका दिवसामध्ये ही घट जी आहे आपल्याला समाधान देऊन जाऊ शकते मित्रांनो, कारण 2500ची घटसुद्धा काय आपल्याला छोटी नाही, मोठ्या पद्धतीने घट आहे, म्हणून आपल्याला ही घटसुद्धा समाधान देऊ शकते. पण मित्रांनो आता प्रश्न राहतो, नेमका 24 कॅरेटचा भाव काय? 24 कॅरेट शुद्धतेचं सोनं कितीने उतरलं, आजचे ताजे भाव काय? या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो मित्रांनो, फेडरल रिझर्वेशनची जर मीटिंग पॉझिटिव्ह आली तर पहिले व्हिडिओ बनवून मी तुम्हाला सांगेल, आणि त्यानंतर मात्र तुम्हाला जर गुंतवणूक करायची इच्छा असेल तर पुढचे 4 ते 5 दिवस थांबायचं आहे. म्हणजेच काय, तर समजा मंगळवारी रिपोर्ट आला तर तुम्हाला गुरुवार शुक्रवारपर्यंत थांबायचं आहे, कारण गुरुवार शुक्रवारपर्यंत सतत रोजचे 4-5 दिवस भाव जे आहेत मोठ्या प्रमाणात घसरणार आहेत आणि त्यानंतर मात्र भाव वाढणार आहेत. त्यामुळे 4-5 दिवस थांबून गुंतवणूक करण्याचा विचार करायचा, कारण रिपोर्ट जर पॉझिटिव्ह आला तर बरोबर आहे त्याच दिवशीपासून भाव उतरतील. मात्र तुम्ही त्याच दिवशी जर विकत घेतलं तर परत 2 दिवसानं कमी कमी होत जातील भाव, म्हणून ते भाव उतरल्यानंतर मात्र आपल्याला परत वाटेल की या 2 दिवसात आणखीन 4-5 हजाराची घसरण झाली, आणखीन 5-10 हजाराची घसरण झाली. आपण थोडंसं थांबलं असतं तर आपल्याला आणखीन काहीतरी फायदा झाला असता. म्हणून तुम्हाला एक लॉजिकली आणि तुम्हाला एक उदाहरणासकट सांगत आहे की तुम्हाला 4 ते 5 दिवस वाट बघायची आहे. 4-5 दिवसामध्ये आपल्याला निष्कर्ष कळून जातो की किती पर्सेंटमध्ये भाव उतरणार आहेत आणि किती पर्सेंट उतरत आहेत. जर आपली मीटिंग जर पॉझिटिव्ह झाली तर, आणि जर मीटिंग निगेटिव्ह झाली तर मात्र आपल्याला काहीही करायची गरज नाही. तुम्हाला विकत घ्यायचं असेल तर घेऊ शकता, नसेल घ्यायचं तरी नाही घेऊ शकता, कारण रिपोर्टच तसे आले तर काय करणार आपण. आता बघा 24 कॅरेट शुद्धतेचं आजचं सोनं किती आहे. आज महाराष्ट्रामध्ये 24 कॅरेट शुद्धतेचं सोनं 1 ग्राम मोजणी भेटतं 13,391 रुपयाला, तर 8 ग्राम मोजणी 1,07,128 रुपयाला, तर 10 ग्राम मोजणी शुद्धतेचं सोनं आज महाराष्ट्रामध्ये 99.99 24 कॅरेट 1,33,910 रुपयाला भेटतं. तर मित्रांनो आज तुम्ही विचाराल नेमकी यामध्ये आपल्याला तफावत कितीची झाली, घट कितीची झाली, तर आज एका दिवसात 2700 रुपयाची घट आपल्याला पाहायला भेटते. आता जर सोन्याचा कॅरेट आपल्याला सोन्याचा विचार जर केला तोळ्यावाईज तर 10 ग्राम म्हणजेच 18 कॅरेट आपल्याला 1 तोळा 1,04,30 रुपयाला भेटतं, जिथं आपल्याला 2100 रुपयाची घट पाहायला भेटते. 22 कॅरेट 1 तोळा आपल्याला 1,22,750ला भेटतं, जिथं 2,500ची घट पाहायला भेटते. आणि 24 कॅरेट 1 तोळा 1,33,910 रुपयाला भेटतं, जिथं आपल्याला 2700 रुपयाची घट पाहायला भेटते. आता हे जे आहे तर घट आपल्याला आजच्या दिवसापर्यंत डिपेंड आहेत का, तर नाही. आजही डिपेंड आहे, उद्याही आहे, परवाही आहे. आपल्याला जी मीटिंग आहे ती होजस्तूर घट होणं चालूच राहणार आहे. त्यामुळे आणखीनही 2-3 दिवस वाट बघा. आपल्या लेवलला सोनं आलं की विकत घ्या, आणि रिपोर्ट जर चांगला आला तर मात्र पुढचे 5 दिवस वाट बघायची हे मात्र विसरू नका, कारण पुढचे 5 दिवसच आपल्याला लक्षात येऊन जातं की सोनं किती पर्सेंटपर्यंत उतरणार आहे. मित्रांनो सोन्या चांदीचे ताजे भाव जाणण्यासाठी तसेच अपडेट राहण्यासाठी या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन भाव बाजारामध्ये.